मोठा भाऊ निलेश राणे यांनी छोटा भाऊ आणि मंत्री आहे त्या नितेश राणेंना जाहीरपणे ट्विटरवरून सुनावलं आणि तसंच उत्तर नितेश राणेंनीही निलेश राणेंना दिलं. आणि मग शेवटी या सगळ्यामध्ये मध्यम मार्ग काढला तो मोठा भाऊ निलेश राणे यांनी स्वतःचं ट्विट डिलीट करून. पण राणेंबंधूंमध्ये असं ट्विटरवर सुरू होण्याचं नेमकं कारण काय, नेमकं काय बी नसलंय आणि आत्ता ह्या सगळ्या घडामोडींना तोंड का फुटले तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सदानंद. तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघताय. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका. सुरुवातीलाच आपण या सगळ्या विषयाचं बॅकग्राऊंड समजून घेऊयात. बघा, धाराशिव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला वाद समोर येतो. पण याच धाराशिवमध्ये राणेंबंधूंमधल्या वादाची ठिणगी पडली आहे. निमित्त होतं भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं. मेळाव्याला संबोधित करून करणार होतं तर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये बोलत असताना नितेश राणे यांनी थेट बाप काढला. नितेश राणे नेमकं काय म्हणतात, मग त्याचा संदर्भ काय ते आपण बघूयात. नितेश राणे यांचं म्हणणं, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बनलाय, लक्षात ठेवा सगळ्यांनी, असं नितेश राणे सुनावतायत. कुणाला सुनावतायत तर त्यांचं सुनावणं हे जे धाराशिव मधली पार्श्वभूमी आहे ते शिवसेनेला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुनावतायत. आणि त्यातल्या त्यात अजून एकनाथ शिंदेचे अत्यंत विश्वासू प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित हे सगळं प्रकरण आहे. घडलंय काय की जो स्थानिक विकास निधी आहे त्या विकास निधीचं वाटप हे सगळ्यांना न्याय देईल अशा पद्धतीचं झालं नाही, असा स्थानिक भाजपचे आमदार आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या आक्षेपानंतर वरिष्ठ पातळीवर, मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरून या वाटपाला थेट स्थगिती देण्यात आली. म्हणजे हा एक प्रकारचा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा झटका आहे. आणि त्याच सगळ्याचा संदर्भ घेऊन, निधी वाटपाचा संदर्भ घेऊन, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय असं नितेश राणे सुनावतायत शिवसेनेला. आणि तीच गोष्ट खटपली आहे त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांना. आणि त्याच रागातून निलेश राणे यांनी थेट आपल्या छोट्या भावाला भान ठेवून बोलण्याचा सल्ला दिलेला आहे, समज दिलेली आहे. आणि हे सगळं ते कुठं करतायत, घरात बसून अशा गोष्टी घडलेल्या आहेत किंवा एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये आहेत. तर तात्काळ निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे, व्यक्त केलेली आहे. नेमकं निलेश राणे यांचं म्हणणं काय ते देखील आपण आता समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला नेमका या सगळ्या वादाचा अर्थ काय त्याचा एक अंदाज येईल. तर निलेश लिहितायत, नितेशनं जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळं आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. बघा, इथं मी भेटल्यावर बोलेन असं निलेश राणे म्हणतात, पण ते स्वतःचं म्हणणं मात्र ट्विटरवरून मांडतात. ही गोष्ट इथं आपण जाहीरपणे त्याची नोंद घ्यायला पाहिजे. आता याच्यावर नितेश राणे यांनी देखील लगेच जशाच तशी प्रतिक्रिया दिलेली आहे. अगदी काही मिनिटामध्ये नितेश राणेंची ही प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांच्या स्वभावानुसारच ही गोष्ट आहे असं देखील म्हटलं जाते. ते काय म्हणतात की निलेशजी, तुम्ही टॅक्स फ्री आहात. एक प्रकारे निलेश राणे यांनी जो सल्ला, जी समज मोठा भाऊ म्हणून छोट्या भावाला दिलेली आहे त्याची खिल्ली किंवा त्याला शून्यावर आणून ठेवण्याचं काम हे नितेश राणे यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून झालंय असा या सगळ्याचा अर्थ काढलोय. त्यांची अगदी 5 ओळींची प्रतिक्रिया, निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात. म्हणजे तुमचं जे काही बोलणं आहे ना त्या सगळ्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही करमुक्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय बडबड करायचं आहे, काय बोलायचं आहे ते सगळं तुम्ही बोलू शकता असं म्हणत मोठ्या भावाला एक प्रकार सुनावण्याचाच प्रकार नितेश राणे यांच्या या ट्विटच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्याच्यानंतरच अगदी काही मिनिटामध्ये, काही वेळामध्ये निलेश राणे यांनी आपलं ट्विट डिलीट केलेलं आहे. आणि डिलीट केल्यामुळं कुठंतरी राणे बंधू यांच्यामध्ये आता जोरात वादाला सुरुवात झाली आहे असं म्हटलं गेलं. आता ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे की जी गोष्ट
आपण बघितलं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी भाऊबंदकी ही काही नवीन गोष्ट नाही. तर आपण घराघरामध्ये हर घर की कहाणी, घर घर की कहाणी अशा पद्धतीनं भाऊबंदकी नात्यातलं वादावादी राजकीय नात्यातली वादावादी आपण बघितलेली आहे. रिसेंटलीच आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होतीये. गेल्या जवळपास 20 वर्षापासून या दोन्ही बंधूंमध्ये ठिणगी पडली होती वादाची. दोघांचे वेगवेगळे पक्ष होते. त्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच राणे बंधूंमध्ये नव्यानं वादाची ठिणगी पडली. आता या वादाचं कारण काय, की निलेश राणे यांनी आपल्या छोट्या भावाला का सुनावलं? तर त्याचं कारण स्थानिक पातळीवर असं सांगितलं जातंय की जे छोटे आहेत नितेश राणे यांची प्रगती झपाट्यानं सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर म्हणजे ते जवळपास 4 टर्मचे आमदार आहेत आणि नितेश राणे यांना सलग 2-3 पराभवाचा सामना करावा लागलेला आहे निलेश राणेंना. आणि आत्ता त्यांना जी आमदारकी मिळाली आहे ती देखील जर शिवसेना वेगळी झाली नसती, एकनाथ शिंदेच्या ताब्यात आलेली नसती, तर निलेश राणे यांना आमदारकीपासून देखील वंचित राहावं लागू शकलं असतं. कारण भाजपकडून निलेश राणे यांना खासदारकीचीच म्हणजे ज्या खासदारकीवर सिंधुदुर्ग रत्नागिरीची खासदारकी तिथं उमेदवार म्हणून नारायण राणे यांनी उभं राहावं यासाठी भाजपचं नेतृत्व भाजप हायकमांड आग्रही होतं. ते निलेश राणे यांना तिकीट द्यायला तयार नव्हते असं तिथल्या जाणकारांकडून म्हणलं जातं. त्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांच्यासाठी राजकारणातले सगळे दरवाजे बंद झालेले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतली फाटाफूट निलेश राणेंच्या आणि राणे कुटुंबाच्या पथ्यावर पडली आहे असं इथं आपण म्हणू शकतो. कारण शिवसेना जर एकनाथ शिंदेच्या ताब्यात नसती तर मग निलेश राणे यांचं जी राजकीय त्यांची सोय झालेली आहे, आमदारकीचं तिकीट त्यांना मिळालं शिवसेनेचं, तेच मिळू शकलं नसतं आणि मोठ्या भावाला मागं राहावं लागलं असतं. ही गोष्ट इथं आपण ध्यानात घ्यायला पाहिजे आणि हेच दोन्ही भावांमधल्या वादाच्या ठिणगीचं कारण आहे असं म्हणलं जाते. कारण छोटा भाऊ पुढे जातोय आणि मोठा भाऊ मागच राहतोय आणि त्याला आता म्हणजे छोट्या भावाचं मंत्रीपद पण मिळालं, पण मोठा भाऊ कुठंच नाही, काहीच नाही. ज्याची राजकीय सुरुवात आधी झाली तो माग आहे आणि ज्याची राजकीय सुरुवात नंतर झाली तो पुढं आहे. हे या सगळ्या वादाचं प्रमुख कारण आहे असं म्हटलं जातंय. आणि ह्या वादाला म्हणजे ह्या वादाची चर्चा, दोन भावांमधल्या सुप्त संघर्षाची चर्चा अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणामध्ये आहे. पण पहिल्यांदाच याला तोंड फुटले ते निलेश राणे यांच्या ट्विटमुळं आणि त्याला नितेश राणे यांनी जशाच तसं दिलेल्या उत्तरामुळं. आता या सगळ्या वादानंतर जसं वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, त्या चर्चानंतर निलेश राणे यांनी आपलं ट्विट डिलीट केलं आणि डिलीट केल्यानंतर त्यांनी एक स्पष्टीकरण देखील माध्यमांशी बोलताना दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण इंटरेस्टिंग आहे की आपण जाहीरपणे ट्विटरवर येऊन आपल्या छोट्या भावाला का समज दिली ते त्यांनी सांगितलेलं आहे. नेमकं काय म्हणतात निलेश राणे ते बघूयात आपण. निलेश म्हणतात की नितेश राणेंबाबत केलेलं ते ट्विट मी अधिकारवाणीनं केलं होतं. नितेश हा माझा लहान भाऊ आहे आणि त्याने मला वडिलांप्रमाणे मान दिलेला आहे. त्याला हक्कानं बोलणं हा नितेशने मला दिलेला अधिकार आहे आणि त्या सहजतेने मी त्याला बोललो. मी ते ट्विट डिलीट केलं. मला त्यातून जो मेसेज द्यायचा होता तो दिला. मी याआधी अनेक ट्विट डिलीट केली आहेत, त्यामुळे हे ट्विट डिलीट केलं. त्यातून वेगळा अर्थ काढू नका. आता ट्विट डिलीट करणं ही काही वेगळी गोष्ट नाही निलेश राणे यांच्यासाठी, तर ते सातत्यानं ट्विट डिलीट करत असतात अशी कबुली स्वतःच दिलेली आहे. पण त्याच्या पुढची आधीची गोष्ट सुरुवातीला त्यांनी सांगितली आहे की मी वडिलांच्या अधिकारानं, वडील भाऊ म्हणतात आपल्याकडे, मोठ्या भावाला काय म्हणतात मराठीमध्ये, वडील भाऊ मराठी संस्कृतीमध्ये, तर त्या वडील भावाच्या नात्यानं आपण नितेशला समज दिली, सांगितलं आणि तो अधिकार त्यानेच मला दिलेला आहे असं निलेश राणेंचं म्हणणं आहे. पण जो अधिकार दिलाय असं निलेश राणेंचं म्हणणं आहे, त्या अधिकारावर प्रश्नचिन्ह हे नितेश राणेंच्या ट्विटनं उपस्थित झालेलं होतं ना. कारण ते काय म्हणतात की निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात, म्हणजे तुमचं बोलणं हे टॅक्स फ्री आहे असं म्हणत मोठ्या वडील भावाच्या सगळ्या म्हणण्यावरच प्रश्नचिन्ह आणि पाणी ओतण्याचं काम नितेश राणेंच्या ट्विटनं केलेलं होतं. तर ह्या स्पष्टीकरणाबद्दल
तुमचं काय म्हणणं आहे की नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये जो संघर्ष आहे आणि त्या संघर्षामध्ये निलेश राणेचं ट्विट डिलीट करणं, त्याच्यावरचं स्पष्टीकरण, या सगळ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटबद्दल बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.